नमस्कार, मी ओमकार देशपांडे ओमकार व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुतीरायांची स्थापना केली। यातील 11वे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। याच ठिकाणी मी आज उभा आहे। मागं पाहत आहात ती माझ्या मागं आहे ती कृष्णा नदी आहे आणि हे जे आहे हे बेट असं संबोधलं जातं। रामलिंग बेट बहे असं का, तर श्रीराम जेव्हा या ठिकाणी आलेले होते तेव्हा त्यांनी एक लिंग स्थापन केलं आणि ते त्याचं पूजन करत होते। तर ही मागण्याची कृष्णामाई आहे असं म्हटलं जातं की तेव्हा श्रीरामांच्या भेटीला ही कृष्णामाईने मार्ग बदलला आणि ती या ठिकाणी आली। श्रीरामांबरोबर हनुमान होते। हनुमानांना असं लक्षात आलं की मागणं कृष्णामाई येते आणि त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये, श्रीरामांच्या पूजेमध्ये व्यत्यय येऊ शकतो। त्यामुळे त्यांनी आपल्या बाहू पसरल्या आणि नदीचं जे आहे ते विभाजन केलं आणि मध्ये बेट निर्माण झालं। हनुमानांच्या बाहूपासून झालेल्या या क्षेत्राचे नाव बाहू बाहे असा अपभ्रंश होत सध्या या क्षेत्राला रामलिंग बेट बहे असे संबोधले जाते। कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेट पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अतिशय सुंदर असे दिसते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे आणि परिसराचे दर्शन घडवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जाता जाता जय हनुमान नक्कीच लिहा। सध्या बेटावर जाण्यासाठी उत्तम असा मार्ग करण्यात आलेला आहे। पूर्वी असा मार्ग नव्हता, नदीतून मार्ग काढत जावे लागत असे। या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी गाड्या पार्क करून आत चालत जायचे आहे, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता। अतिशय उत्तम स्थितीत असलेल्या बंधाऱ्यावरून जाताना खळखळ वाहणाऱ्या पाणी बघून एक डुबकी मारूच असा मोह होतो, तर आपला मोह आवरा, कारण या ठिकाणी पाण्याला खूप वेग आहे। स्थानिकांकडून माहिती घेऊन योग्य ठिकाणी स्नान करा। सुट्ट्यांच्या सणावारांच्या काळात छोटे मोठे व्यावसायिक खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवत असतात। आज मी श्रीरामनवमी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात आहे, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणून तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला नदीचे विभाजन झालेले आहे। कृष्णा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे आणि या बेटामुळे आपल्याला नदीचे 2 मार्ग असे दिसत आहे। रामलिंग बेट बहे पासून 2 किलोमीटर अंतरावर नरसिंहपूर या गावात श्री नृसिंह भगवानांचे जागृत असे देवस्थान आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे भुयारी मंदिर जमिनीपासून 18 फूट खोल आहे आणि या मंदिरामध्ये जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामापासून बनवलेली मूर्ती आहे। या मंदिराची सुद्धा मी उत्तम अशी व्हिडिओ बनवली आहे, ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। बेटाच्या उंच भागावर हे मंदिर आहे। साधारणतः 20 मिनिटात आपण पार्किंग पासून मंदिरापर्यंत येतो। या ठिकाणी आता वॉशरूमची सोय करण्यात आलेली आहे। या नदीच्या बाजूस सुद्धा तुम्ही स्नानासाठी जाऊ शकता। छोटी मोठी दुकानं इथं आहेत। ही आपल्या श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे याची कमान। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीराम स्थापित रामलिंग हे पहिल्या मंदिरामध्ये आहे आणि त्याच्या मागे श्री समर्थ रामदास स्थापित हे हनुमान आहे। असं म्हटलं जातं लंकेवरून परत येताना श्रीराम या ठिकाणी आलेले होते। इथूनच पुढं असलेल्या शिरटे या गावात सीतामाता या स्नानासाठी गेल्या होत्या आणि श्रीराम आणि लक्ष्मण हे या रामलिंग बेट बहे या ठिकाणी आले होते। स्नान झाल्यानंतर त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली, पूजा केली आणि हीच पूजा करत असताना असं लक्षात आलं की मागून कृष्णामाई येत आहे आणि कृष्णेचा हा वेग, त्याचा आलेला पूर हा जास्त आहे। तेव्हा सोबत असलेल्या हनुमानांनी आपल्या बाहू पसरल्या आणि या नदीचं विभाजन केलं, जेणेकरून श्रीरामांच्या पूजेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये। त्यामुळंच श्री रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी रामलिंग स्थापन केलेला आहे त्याच्या बरोबर मागं निशस्त्र असा हनुमान स्थापित केलेला आहे। निशस्त्र अशा हनुमानाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रथमतः मी तुम्हाला फोटो दाखवतो, तो तुम्ही पहा। त्यानंतर सध्या मूर्तीला आज रामनवमी असल्यामुळं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला निशस्त्र किंवा त्याच्या बाहू आपणास दिसत नाही आहेत। अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली आहे। एक वेगळीच ऊर्जा जी हनुमानाकडून आपल्याला मिळत असते
ती तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळेल. हे मारुतीराया, सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. तुम्ही रामलिंग बेट बहे आणि नरसिंहपूर या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि दर्शन घेतलं नसेल तर येत्या काळात दर्शन घेण्यासाठी जावा. आता या ठिकाणी गणपतीचे सुंदर असं मंदिर आहे. त्याचबरोबर छोटी मोठी जोगळेकर स्वामी, जनाबाई यांची मंदिरं उभा करण्यात आलेली आहेत. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यापुढं मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओंच्या लिंक देत आहे, त्यासुद्धा तुम्ही जरूर पहा. तोपर्यंत धन्यवाद.